एकच गोष्ट राहिली गेली आहे. हे सगळं लहानपण एन्जॉय करत असताना, मी स्वतःला कधी काही प्रश्न विचारले का? की मी स्वतःला कायम समोरच्या व्यक्तीवरूनच जज केलंय. आज आपण डोळे बंद केल्यानंतर नेमके कुठे जाणार आहोत किंवा काय करणार आहोत, याविषयी आता मी आपल्याशी बोलणार आहे. आत्ता जिथे बसलेले आहोत आपण, बसल्या जागी एक गोष्ट इमॅजिन करायची आहे, की मी आत्ता आहे 30, 35, 40, 45, 50 जो काही आपला वयोगट असेल तो वयोगट. आणि मी मी लहानपणी म्हणजे 5 वर्षाचा असताना कसा दिसत होतो, आपला एक फोटो छानपैकी आठवायचा. एक हॅपीवाला. मी 5 वर्षाचा असताना कसा दिसत होतो. स्वतःला इमॅजिन करून आपण उद्या हे ट्रायलमध्ये असं करायचं आहे, की मी 5 वर्षाची कशी दिसत होते याचा मी फोटो काढणार आहे. म्हणजे मी आता समोर पिक्चरमध्ये जो दिसतोय ना तो ड्रॉइंग काढतोय, तर ते ड्रॉइंग काढायचं आहे. फक्त गंमत एक, की आता मी राइट हँडनी लिहिते, उजव्या हाताची आहे. तर मी डाव्या हाताने प्रयत्न करायचा आहे. जर तुम्ही डाव्या हाताने लिहित असाल, तर तुम्ही उजव्या हाताने करायचा आहे. सो जो यूज करतो, तो यूज न करता नवीन हात ट्राय करायचा आहे, आपल्या लहानपणीचं चित्र काढण्यासाठी. फाईन. आत्ता मात्र मी काही प्रश्न विचारणार आहे. सगळ्यांनी डोळे बंद करायचेत. 5 वर्षाच्या ज्योतीचं, माझ्या स्वतःचं 5 वर्षाचा फोटो माझ्यासमोर आला आहे. अगदी जसं काही 5 वर्षाची मीच माझ्यासमोर उभी आहे. मी एवढ्या बारकाईने आणि कधी कौतुकाने तिच्याशी कदाचित संवाद साधला नव्हता. आज 30 वर्षाच्या ज्योतीला असं वाटतंय, की मी 5 वर्षाच्या ज्योतीशी बोललं पाहिजे. कारण की मी 5 वर्षाच्या ज्योतीला समजून घेतलं, तर कदाचित माझ्या 5 वर्षाच्या बाळाला समजून घेणं मला आणखीन सोपं जाईल. हा जो काही घाट आता आपण घालतो आहोत, तो स्वतः तर हेल्दी राहणारच आहोत, पण माझी ही येणारी जनरेशन जी आहे, माझी जी येती पिढी आहे, त्या पिढीसोबत व्यवस्थित नातं डेव्हलप करण्यासाठी, त्या पिढीला व्यवस्थित समजून घेण्यासाठी, त्या पिढीला चांगला भावनिक आधार देण्यासाठी जी काही समजून घेण्याची गरज आहे, ते समजून घेण्यासाठी मी आता स्वतःच्या 5 वर्षाच्या मुलीशी बोलते आहे. डोळे बंद आहेत. माझा पहिला प्रश्न आहे, तुला काय आवडतं गं? तुला काय आवडतं रे? माझ्या 5 वर्षाच्या व्हर्जन, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि आय एम रिअली सॉरी की मी लोक म्हणतील तसं, बाकीचे म्हणतील तसं तुला ट्रीट केलं, तसं वागवलं. तुझं तसं बोलणं कमीच ऐकलं. मी त्यासाठी सॉरी आहे, दिलगिरी व्यक्त करतो. पण माझ्यावर विश्वास ठेव. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. कदाचित आपलं बोलायचं यापूर्वी राहून गेलं, म्हणून आज आपण बोलतोय. मला सांगशील तुला काय आवडतं? आपण खेळत होतो त्यातला कुठला विशेष खेळ आवडतो? घरात घालवलेला वेळ, मैदानात घालवलेला वेळ. तुला कोणती गोष्ट नाही आवडत? कधी शाळेत खाल्लेला मार, कधी आईचा खाल्लेला ओरडा, बाबांचा फटका, कुठेतरी धडपडलेलास का? शाळेत कुणी हसलं होतं का? कुठं आणखीन काही वेगळं घडलं होतं का जे तुला नाही आवडलं? नवीन पुस्तक दिलं नाही म्हणून चिडचिड होतीये? नवीन ड्रेस दिला नाही म्हणून राग येतोय? कुठेतरी बाहेर घेऊन गेले नाही म्हणून? की आवडतं आईस्क्रीम खायला दिलं नाही म्हणून? बाळ, तुला भीती कशाची वाटते रे? लाईट बंद झाल्यानंतर कोणी येईल म्हणून? की रात्री झोपेतून उठून माठातलं पाणी प्यायचं, कसं प्यायला जाऊ म्हणून? शाळेत कुठल्या बाईंची, सरांची, आईची, बाबांची, आजी आजोबांपैकी कोणी? की आणि कोणी त्रयस्थ होतं का? सापाची? शेतात गेल्यानंतर जी सावली पडते त्या सावलीची भीती? किती छान उत्तर देतंय ना आपल्यातलं आपलं 5 वर्षाचं बाळ. मला आत्ता सांगशील तुला काय हवंय?
पेन्सिल, रबर, नवीन पुस्तक, नवीन वही, आईस्क्रीम, कँडी, मूव्हीला जायचंय, पिक्चरला जायचंय, नाटकाला जायचंय, यात्रेमध्ये फिरायचंय, नवीन व्हिडिओ गेम हवाय, की उन्हाळ्यात बर्फाचा गोळा हवाय? काय हवंय तुला? इतकी सुंदर जी उत्तरं मिळतायत. माझं 30 वर्ष, माझ्यातलं 30 वर्षाचं बाळ ही सगळी उत्तरं समजून घेण्याइतकं आज सक्षम झालेलं आहे. स्वतःशी प्रामाणिक राहायचंय. ती असू दे, ती लिस्ट असेल, खूप मोठी लिस्ट असेल. आपण नोट डाउन करण्याइतके आता सक्षम आहोत. माझ्यातलं 5 वर्षाचं बाळ मला इतकं सुंदर उत्तरं देतंय. आणखी एक प्रश्न विचारू? तुला आनंदी ठेवण्यासाठी मी काय करू शकतो रे? मला हवायस तू, मला आवडतोस. मला आवडतेस खूप. मग तू माझ्यासोबत राहशील? मी काय करू की तू आनंदी राहशील? आहे हा नाकातून घेतलेला श्वास हा डायरेक्ट आपल्या सहस्रारपर्यंत जाणार आहे. आपल्या दोन्ही आयब्रोजच्या मध्ये असणारा आज्ञाचक्रमध्ये जाणार आहे. मी डायरेक्ट याच भाषेमध्ये बोलती आहे, कारण आपण सर्व जाणकार आहात. आपल्याला सर्वांना या गोष्टी माहिती आहेत. सो नाकातून श्वास घ्यायचा आहे आणि तो आज्ञाचक्रपर्यंत जायचा आहे. आपल्या कपाळा जिथे टिकली लावतो आपण, घेतलेला श्वास डायरेक्ट वरतीपर्यंत पोचला पाहिजे. श्वास घ्यायचा आहे, श्वास घ्यायचा आहे. कुठेतरी काहीतरी हालचाल होतीये की जे नाही आवडत आहे, जे नाही सहन होत आहे. पण नाही मी ते आता 5 वर्षामध्ये पुन्हा जाऊ शकत, याचंही दुःख आहे. नाकाच्या खाली आणि ओठाच्या वरती हा जो त्रिकोण आहे, ही जी लाईन असते जिथे आपले ओठ एकत्र आलेले आहेत, या लाईन वरती आपण श्वास सोडायचा आहे, जोरात मारायचा आहे. जी आठवण आत्ता मला त्रास देते आहे, जी भावना आत्ता मला अस्वस्थ करते आहे, त्या भावनेला मी या श्वासावाटे बाहेर टाकते आहे. या श्वासावाटे मी त्या भावनेला बाहेर टाकतो आहे. कंटिन्यू व्यवस्थित स्ट्रोक द्यायचा आहे. हा स्ट्रोक दिल्यामुळे आपल्या बॉडीमधील जे कार्बन डायऑक्साईड आहे, तो कार्बन डायऑक्साईड हा बाहेर फेकला जातोय. जर आतमधली स्पेस रिकामी झाली तरच आपल्याला चांगला ऑक्सिजन आतमध्ये घेता येऊ शकतो किंवा घेतलेला ऑक्सिजन स्टोअर होऊ शकतो. सो आधी पोटामध्ये साठलेला कचरा बाहेर टाकायचा आहे. डोक्यामध्ये साठलेला कचरा आपण बाहेर टाकतो आहे. दिवस आपण नाही करणार आहोत. कंटिन्यू सोडायचे. डोळे बंद आहेत सगळ्यांचे. लक्ष फक्त नाकाकडे आहे आणि नाकातून श्वास बाहेर येतो आहे. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलॅक्स. डोळे बंद आहेत. मन मोकळं झालेलं आहे. डोक्यात, डोळ्यांमध्ये, कपाळामध्ये, चिन्समध्ये, चिक्समध्ये म्हणजे गालामध्ये, पूर्ण चेहऱ्यामध्ये मला थंड गारवा आल्यासारखा जाणवतो. स्वतःच्या 5 वर्षाच्या व्हर्जनला मी भरपूर प्रेम देणार आहे. डोळे बंद आहेत. मोठा श्वास घ्यायचा आहे, जो डायरेक्ट आज्ञाचक्रमध्ये जातो आहे. श्वास घ्यायचा आहे, ताकद देतो आहे आणि यामुळेच माझ्या पूर्ण बॉडीचं सर्क्युलेशन हे खूप छान चालणार आहे. माझ्यातलं तेज, आनंद, बुद्धीचं आणि मनाचं कोऑर्डिनेशन, बुद्धीचं आणि शरीराचं कोऑर्डिनेशन हे एकसंघ चालणार आहे. काही वेळा असं होतं ना, मनात विचार वेगळाच चाललाय, हाताने काम वेगळंच करतोय,
अरे काम करायचं वेगळंच होतं, कॉल लावला तिसऱ्यालाच, भलतीकडेच. का होतात ह्या गोष्टी? पण मी भरपूर ऑक्सिजन घेतो आहे. त्यामुळे माझं स्वतःकडे व्यवस्थित लक्ष आहे. माझं स्वतःवरती खूप चांगला कंट्रोल आहे. डोळे बंद आहेत, सुंदर श्वास चालू आहे आणि हा थंडावा, हा छान येलो प्रकाश आपण थोडं गृहीत धरूया, की ऑक्सिजनचा रंग आपला पिवळा आहे आणि हा पिवळा प्रकाश मला पूर्ण शरीरमय करायचा आहे. अगदी बुद्धीपासून, ब्रेनपासून, मेंदूपासून, हाताच्या नखांपर्यंत, पायाच्या बोटांच्या नखांपर्यंत मी छान ऑक्सिजनमय पिवळ्या रंगामध्ये आज न्हाणार आहे. श्वास घेत राहायचा आहे. श्वास घेत राहायचा आहे. छानसे फ्ल्यूट म्युझिक आपण बॅकग्राऊंडला ऐकणार आहोत आणि श्वास घेत राहणार आहोत. अगदी आठवड्याभराचे काही मिनिट आपल्याकडे बाकी आहेत. स्वतःला प्रामाणिकपणे वेळ देऊया. डोळे बंद करून छान हा पिवळ्या प्रकाशात स्वतःला न्हावून घेऊया. हा नाकामधून घेतलेला ऑक्सिजन राईट ब्रेन, लेफ्ट ब्रेन दोन्ही प्रकाशमय झाल्यासारखं दिसतंय. सुंदरसा पिवळा प्रकाश माझ्याकडे गेलेला आहे. हा ऑक्सिजन माझ्या पूर्ण चेहऱ्यामधून, कानामधून, डोळ्यांमधून, नाक, दोन्ही नाकपुड्या म्हणजे नेझल कॅव्हिटीज, सायनस, माझे गाल, गालाच्या आतील बाजू, जीभ, अप्पर पॅलेट म्हणजे जिभेच्या वरची बाजू, जिभेच्या खालची बाजू आणि जिभेच्या दोन्हीकडील, उजवीकडील आणि डावीकडील बाजू, या पूर्ण परिसरामध्ये मी छान येलो ऑक्सिजन स्प्रेड करत आहे, पाठवत आहे. माझे दात निरोगी आहेत, माझ्या हिरड्या निरोगी आहेत, माझं सर्व मुख निरोगी आहे. मी ऑक्सिजन घेत आहे. माझ्या चिनमधून, माझ्या थ्रोट रिजनमधून म्हणजे मानेतून टॉन्सिल्स, लॅरिंज आणि आपलं विशुद्धी चक्र इथपर्यंत माझा ऑक्सिजन सुंदर पोचलेला आहे. छान पिवळा प्रकाश मला फील होतो आहे. पूर्ण गळा, नेक एरिया, फेस, ब्रेन या सर्वत्र सुंदर असा येलो कलरचा ऑक्सिजन मला महसूस होतोय. थंडपणा जाणवतो आहे. इथपासून माझे शोल्डर्स, ऑक्सिजन मी आता माझ्या शोल्डर खांद्यांकडे देतो आहे. भरपूर कष्ट करून, सगळ्यांचा विचार करून थकलेले, दमलेले हे शोल्डर्सना थोडी विश्रांती देऊया. शोल्डर